मेक युअर स्टडी इन इझी अँड सिंपल वे। या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या मुलांना मराठी बाराखडी सहज सोप्या पद्धतीने कशी शिकावी व त्या बाराखडीचे इंग्रजी शब्दलेखन कसे करावे हे सहज शिकण्यासाठी हा व्हिडिओ आपल्या मुलांना पूर्ण दाखवा। आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करा, लाईक करा आणि हो, या चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। या व्हिडिओमध्ये पुढील अक्षर आहे फ। फ साठी इंग्रजीमध्ये लिहितात PHA फ। पुढील अक्षर आहे फा। फला एक काना फा। फा साठीच इंग्रजीमध्ये लिहितात PHAA फा। पुढील अक्षर आहे फी। फीला पहिली वेलांटी फी। फी साठीच इंग्रजीमध्ये लिहितात PHI फी। पुढील अक्षर आहे फी। फला दुसरी वेलांटी फी। फी साठीच इंग्रजीमध्ये लिहितात PHEE फी। पुढील अक्षर आहे फू। फूला पहिला उकार फू। फू साठीच इंग्रजीमध्ये लिहितात PHU फू। पुढील अक्षर आहे फू। फूला दुसरा उकार फू। फू साठीच इंग्रजीमध्ये लिहितात PHOO फू। पुढील अक्षर आहे फे। फ वर एक मात्रा फे। फे साठीच इंग्रजीमध्ये लिहितात PHE फे। पुढील अक्षर आहे फै। फ वर दोन मात्रे फै। फै साठीच इंग्रजीमध्ये लिहितात PHAI फै। पुढील अक्षर आहे फो। फला एक काना एक मात्रा फो। फो साठीच इंग्रजीमध्ये लिहितात PHO फो। पुढील अक्षर आहे फौ। फला एक काना दोन मात्रे फौ। फौ साठीच इंग्रजीमध्ये लिहितात PHAU फौ। पुढील अक्षर आहे फम। फ वर एक अनुस्वार फम। फम साठीच इंग्रजीमध्ये लिहितात PHAM फम। पुढील अक्षर आहे फहा। फहा साठीच इंग्रजीमध्ये लिहितात PHAH फहा। For more updates, like, share and subscribe. Thank you.